हो, मला असं वाटतं म्हणजे मी आधी पण हे सांगितलं होतं की प्रत्येक ऍक्टरला असं वाटत असतं की आपण प्रत्येक जॉनरचा एक भाग असायला पाहिजे. तर मला असं वाटतं की अल्लड पल्लडच्या निमित्ताने मला एका हॉरर फिल्मचा भाग होता आलं. सो त्यासाठी शैलेश सर, महेश सर आणि प्रीतम या तिघांचेही मी मनापासून आभार मानतो. संजय सरांची स्क्रिप्ट खूप उत्तम होती आणि त्यात सगळ्या बाकी कलाकारांनी पण खूप उत्तम काम केलं आणि खूप आनंद होतो जेव्हा आपले मराठी प्रेक्षक आवर्जून थिएटरमध्ये जाऊन फिल्म हाऊसफुल करतात आणि सिनेमावरती एवढं प्रेम करतात. त्यामुळे खूप आनंद होतोय आणि सर्व मराठी प्रेक्षकांना मला मनापासून धन्यवाद म्हणून असं वाटतं की तुम्ही आमच्या सिनेमावरती एवढं प्रेम केलं आणि तुम्ही तुमच्या सगळ्या कुटुंबियांबरोबर खास चित्रपट जाऊन बघितलं. सो थँक्यू सो मच. तुमच्यामुळेच आम्ही आणि तुमच्यामुळेच अल्लड पल्लड 2 पण म्हणाले. 11 नंतर काय रंगत नाही. सगळ्यात आधी संपूर्ण महाराष्ट्राचे सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार की तुम्ही वेळात वेळ काढला, एवढा आपल्या सिनेमावर प्रेम केलं आणि म्हणून आज इथपर्यंत सगळे आलो आम्ही. आणि दुसरे आभार मानायचे तर आपले प्रोड्युसर सर जेवढे आहेत, महेश सर आहेत, आपले भाग्यमचे बाबा आहेत, भाग्यम आहेत. भाग्यम मला आम्ही खूप जीव लावतोय कारण सेकंड पार्ट येतो ना, तुला माझा अकाउंट नंबर पाठवून ठेवतो, बाबा काय तसं. तर खूप मजा केली आम्ही सिनेमात. ते दिसताना असं दिसतं की एका रात्रीची गोष्ट आहे, पण आम्ही त्याला किती 18 दिवस आम्ही रात्रभर शूट केलं. म्हणून मी खालून बघत की किमान एक दिवस तरी डेला घ्या म्हणून, एक दिवस असं काहीतरी घ्या. पण संजय सरांनी खूप उत्तम फिल्म लिहिली आणि मी मुंबईत प्रत्येक थिएटरला व्हिजिट करत होतो. इतकं प्रेम दिलं प्रेक्षकांनी सिनेमावरना. आणि सिनेमा खरं तर प्रेक्षकांचा असतो, आपण बनवतो, त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि तेच प्रेम देतात, तेच तिकीटाला पैसे खर्च करतात. तेव्हा जाऊन आपण सेकंड पार्ट बनवू शकलो. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनापासून खूप आभार. प्रीतम पाटील सरांचे आभार, योगेश कोळी सरांचे आभार आणि संपूर्ण टीमचे सगळ्यांचे. आमच्या मेकअपची टीम असेल, सगळे असेल, स्पॉटपासून सगळ्या टीमचे. हा सिनेमा आमचा नाही, आमच्या संपूर्ण टीमचा सिनेमा आहे. त्यामुळे सेकंड पार्ट आम्ही खूप जबाबदारीने करू असं आम्ही तुम्हाला सांगू शकतो. आधीच सांगितलंय माझ्याबद्दल चांगलं बोलू. तू आहे 2 मध्ये का टेन्शन घेतो. ओके सर, नमस्कार सर्वांना. तुम्ही जसं म्हटले की पहिलाच चित्रपट आहे तर सगळ्यांनी म्हणजे मला वाटतं की आता मी बोलायपेक्षा लोकांनी जे मला सांगितलं की मी कसं परफॉर्म केलंय किंवा मी काय केलंय ते माझ्यासाठी जास्त मॅटर करतं. कारण की मला वाटतं की मी किती सॅटिस्फाईड असेल किंवा काही असेल त्याच्यापेक्षा जोपर्यंत प्रेक्षकांना ते आवडत नाही तोपर्यंत खरं अर्थात मी काही नाही करू शकलो. सो मला वाटतं की जेव्हा आम्ही थिएटर व्हिजिट्सला गेलो, जेव्हा म्हणजे ॲज अ ऑडियन्स आपल्याला वाटतं की कधी सिल्वर सीट नाही भेटावी, पण त्यावेळेस आम्हाला वाटत होतं बरं झालं सिल्वर सीट पण भरले. सो असं आमची फिलिंग होती. पण खरंच लोकांना खूप आवडतोय फिल्म आणि लोक बोलतायत की खरंच नाही तू चांगलं केलंयस आणि काहीतरी केलंयस. तर या अर्थाने मला वाटतं जस्ट बिकॉज मी निर्मात्यांचा मुलगा आहे असं नाही, पण तरी मला पार्ट 2 मध्ये घेऊ शकतात. येस. सो ते आपले थिएटरचे काही मेंबर्स आहेत, ते आपले प्रेक्षक आहेत, स्पेशल प्रेक्षक ज्यांना आपण घेऊन आलोय. ओके. आणि मला वाटतं की खरं जसं गौरवदा म्हटला की बॅक टीमची जी मेहनत असते त्याच्यावरती, कारण की आम्ही फिल्ममध्ये फक्त दिसतो, आम्हाला रंगवण्याचं काम किंवा आम्ही कसे दिसतो तो सगळा काम यांचा आहे आणि प्रीतम सरांचा सुद्धा आहे. सो त्यांना खरं तर हॅट्स ऑफ की त्यांनी इतकं भारी मला त्या फिल्ममध्ये दाखवलंय. आणि ॲज समवन हॅड टोल्ड मी दॅट इट्स अ लॉंग वे टू गो बट आय विल गेट देअर. सो समबडी हॅड टोल्ड मी दॅट. सो आय एम लिव्हिंग टू दॅट. खरं तर आज खूप काही जास्त बोलण्यात पॉईंट नाहीये, कारण की
3 मुहूर्त 3 सक्सेस पार्टीज यांना भेटायचं आपल्याला, कारण 3 पार्ट आणखी येणार आहेत. म्हणजे म्युझिक लॉन्च असणार आहे परत मध्ये, परत ट्रेलर लॉन्च असणार आहे, त्यामुळं खूप वेळा आपले भेट होणार आहे, खूप वेळा आपण बोलणार आहे. खरं तर खूप खूप आभार माझ्या या 2 म्हणजे आमचे सगळ्यांचे 2 अनमोल रतन जे आहेत हे शैलेश आणि भाग्येश ही जी जोडी आहे, आपलं शैलेश आणि महेश ही जी जोडी आहे. तर प्रीतम म्हटलं तसं पहाडासारखे पाठीमागे उभं राहिले म्हणून ही कलाकृती बनू शकली. आणि प्रीतम त्याला पाहिजे ते प्रीतमला मिळत गेलं. संजयनी अतिशय उत्तम अशी स्क्रिप्ट लिहिली आणि सुंदर अशी गोष्ट बनली. सगळ्या कलाकारांची, सगळ्या टेक्निशियनची मेहनत आहे त्या पाठीमागे. खरं तर स्टेजवर उभा असलेल्यापैकी आणि खाली बसलेल्यापैकी सगळ्यात जास्त टेन्शनमध्ये मी एकटाच आहे, कारण मीच मेलोय फक्त. मी यांना आयडिया देऊन फक्त सरपंचांचा कोणतरी भाऊ असेल, काहीतरी होऊ शकतो ना, काहीतरी होऊ शकतो. अशा बऱ्याच आयडिया देऊन झालं. पाहू आता काहीतरी होईल, कारण प्रेम खूप आहे यांचं एकमेकांचं. म्हणून येताना पण मी निर्मात्यांबरोबर त्यांच्या गाडीत सोबत लेखकाला घेतलं होतं, त्यामुळं चांगलंच काहीतरी होईल. पुन्हा एकदा संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. लेखक संजय नवगिरे त्याचा जीवश्च कंठस्थ मित्र आहे आणि पुण्याला रेमंडच्या शोरूम मध्ये मी दोघांना बघितलं. काहीतरी घेऊन देतो. नक्कीच मी दिग्दर्शकाचा नट आहे, त्यापेक्षा मी निर्मात्याचा नट आहे. आमचे शैलेश जैन सर, आमचे निर्माते जैन सर. हल्ली मी हॉटेलमध्ये गेल्यावर सुद्धा जैन पावभाजी मागवतो. इतका मी निर्मात्यांची लॉयल आहे. कांदा लसूण बंद. खूप आनंद होतोय जेव्हा चित्रपट चालतो तेव्हा आपण कारण शोधत नाही, जेव्हा तो चालत नाही तेव्हा आपण खूप कारण शोधतो. तर मला असं वाटतं की कुठलंही असं आम्ही शोधलेलं नाही की ह्याच्यामुळे अजून चालायला पाहिजे. चित्रपट उत्तम चालला, लोकांनी डोक्यावर घेतला आणि मला एक इंडस्ट्रीचा एक घटक म्हणून खूप आनंद होतो. कारण नाटकाच्या बाबतीत, मराठी नाटकांच्या बाबतीत, मराठी सिनेमांच्या बाबतीत हे आहे की एक सिनेमा चालला, एक नाटक चाललं की त्याला आजूबाजूची जी सिनेमे येणारे आहेत त्याला आपोआप ते वातावरण तयार होतं आणि प्रेक्षक परत सिनेमा बघण्यासाठी गर्दी करतात. तो मला असं वाटतं की फक्त आपला सिनेमा आल्याड पल्याड म्हणून यश नाहीये, तर मराठी इंडस्ट्रीचं हे यश आहे की लोक येत आहेत, 200-250 रुपयाचं तिकीट काढतायत, एकटे न येता फॅमिलीला घेऊन येत आहेत. सो हल्ली लोकांच्या पॉकेटमध्ये हात टाकणं तितकं सोपं नाहीये. त्यासाठी तुम्हाला खूप झिजावं लागतं, खूप चांगलं प्रोडक्ट द्यावं लागतं. सो मला असं वाटतं की लेखक संजय नवगिरेंनी ते लिहिलं, ते लेखकापासून ते मग प्रोड्युसर, दिग्दर्शक, नट, तेव्हा आणि आमचे स्पॉट दादापर्यंत ह्या सगळ्यांची खूप कष्ट आहेत, मेहनत आहेत आणि त्या मेहनतीला, त्या प्रामाणिकपणाला प्रेक्षकांनी स्वीकारलं असं मला वाटतं. आणि आता ती फ्रँचायझी झालेली आहे की आल्याड पल्याड चालणार, आता 2 चालणार, 3 चालणार आणि आम्ही हळूहळू वय वाढत जाणार आमचं. त्यामुळे दरवर्षी हा सिनेमा येत राहणार आणि प्रेक्षकांची बसण्याची सोय जी आहे किंवा बुकिंगची सोय, तिकिटाची सोय ही बुक माय शोवर होत राहणार. प्रेक्षक येत राहणार आणि असंच नवनवीन तुमच्याकडनं निर्मिती होत राहू सिनेमांची. यावेळेस तुम्ही भाग्यमुला हिरो म्हणून घेतलंय, ते चांगलंच आहे चॉईस, पण आजूबाजूलाही बघा खूप चांगलं. आणि यावेळेस दात आत असलेला हिरो घेतला. प्रयत्न करून बघा पुढच्या सिनेमामध्ये असा एक हिरो घेऊन बघा. पण खूप छान वाटलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला ट्रीटमेंट निर्मात्यांनी खूप चांगली दिली. सगळ्यात महत्वाचं असतं कारण मराठीमध्ये मराठी कलाकार खूप अपेक्षा किंवा खूप मागण्या नसतात की मला ह्या 5 स्टार हॉटेलचं सँडविच पाहिजे, अशी काही कोणाची मागणी नसते. बेसिक मागण्या असतात. तर त्या सगळ्या मागण्या, सगळे लाड जे आहेत ते आमचे निर्मात्यांनी पुरवलेले आहेत आणि मला असं वाटतं की कदाचित त्यामुळेच सगळ्यांचे आशीर्वाद लागतात, स्पॉट दादापासून सगळ्यांपासून, की भलं व्हावं, सिनेमाचं चांगलं व्हावं, सिनेमा चालावा. कारण जीवन संपल्यानंतर आशीर्वाद लागत नाही, तर आमच्या युनिटवर असं झालं नाही. भरभरून सगळ्यांना भरभरून मिळालं आणि आज निर्मात्यांना भरभरून मिळतंय. सगळ्यांचाच वाटा आहे.
आता तो वाटा कधी मिळेल याची आम्ही वाट मला ही गॅरंटी होती आणि मी बऱ्याच लोकांना शुअर शॉट सांगितलं होतं की त्याचं सेलिब्रेशन सक्सेस पार्टी होणार. आता मला वाटतं सगळ्या मराठी सिनेमा मराठी सिनेसृष्टी पूर्णपणे तुमच्यावर डोळा ठेवून असेल, हाच निर्माता पाहिजे असं नको व्हायला. डोळा ठेवला चालेल, पैशावर नका ठेवू. तुम्हाला कसं वाटतंय सर? खूप छान. आम्ही थिएटर्स व्हिजिटला पण गेलो, म्हणजे निर्माता, दिग्दर्शक आणि ऍक्टर्स हे सगळे आम्ही थिएटर्स व्हिजिटला गेलो आणि जो आनंद पाहायला मिळाला की पहिल्या लाईनीत पण लोक थांबलेले आहेत मूवी बघण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिक्रिया बाहेर जेव्हा आलेत ना की सगळे फॅमिली मेंबर्स टीव्ही मूवी बघतात आहेत. म्हणजे मुलगा मुलगी असो, त्यांचे आई वडील असो, फॅमिली बरोबर बघण्यासारखा मूवी आहे. आणि अल्ल्याड पल्ल्याड 2 कधी येणार आहे असा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला, म्हणून आम्ही ती अनाउन्समेंट करून टाकली की अल्ल्याड पल्ल्याड 2 नक्की येणार आणि तो पण जून 25 मध्ये येणार. गणपती बाप्पा, अरे काय आता पार्टी आहे रे आपली. गणपती बाप्पा, दरवेळेस आपण बाप्पाच्या नावानं सुरुवात करतो आणि पार्टी पण आपण बाप्पाच्या नावानं सुरुवात केली पाहिजे. उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे पत्रकार मित्र आणि माझे सर्व फॅमिली मेंबर, माझे अल्ल्याड पल्ल्याडची फॅमिली मेंबर, तुमचं मनापासून आभार, तुम्ही इथे आलात आणि माझा नमस्कार. मला वाटते मी काही बोलण्यापेक्षा सरांनी अल्ल्याड पल्ल्याड 2 आपण अनाऊन्स केलंच आहे, म्हणजे त्याबद्दल तर काय बोलू. अदानी सर तर काहीतरी गौरवजी काहीतरी भारीच बोलले, काहीतरी 4 वगैरे बोलले की 4 वाजे 4 पर्यंत वगैरे होणार आहे. म्हणजे गौरव तो बोलला की आपल्याला आता 4 वर्ष नाईट शिफ्ट करावं लागेल म्हणून. नाही पण मला असं वाटतं की ही माझ्या एकट्याची मेहनत नाही, पूर्ण टीमची मेहनत आहे. म्हणजे खरंच मी या दोघांचा आभार मानतो, महेश सर आणि शैलेश सर, की असे प्रोड्युसर भेटत राहू आणि एवढे चांगले चित्रपट बनत राहिले पाहिजे. कारण आपण दरवेळेस असं बघत आलो की हे नको करूया, पण या दोघांचं असं होतं करा. मी म्हटलं सर हे नाही करते, नाही नाही हे अच्छा होना चाहिए, आणखी चांगलं झालं पाहिजे. तर या दोघांसाठी खरंच टाळ्या झाल्या पाहिजे, कारण सक्सेस पार्टी देणं पण महत्वाची असतं. तर खूप मजा आली काम करताना आणि सर्व टेक्निकल टीम जी आहे, त्यानंतर माझे सर्व संदीप दादा, गौरव दादा, सक्षम दादा, भाग्यम, मकरन सर, ऑल माय टीम मेंबर, सुरेश विश्वकर्मा सर, आमचे रायटर सर, ईच अँड एव्हरी टेक्निकल टीम, ईच अँड एव्हरी आर्टिस्टनी कमाल काम केलं. त्यामुळे या गोष्टी घडून आल्या. एकट्याची मेहनत नसून या सर्वांची मेहनत आहे. तुमचा सर्वांचा खूप मनापासून मी आभारी आहे. तसंच माझी फॅमिली आणि माझी बायको ऐश्वर्या, थँक्यू सो मच. तर जास्त वेळ घेत नाही म्हणून मी थँक्यू म्हणून टाकतो, पण आनंदात आहे. अल्ल्याड पल्ल्याड 2 येतोय.